हर हर महादेव। परमेश्वर भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। व्यास महाराज की जय। आजचा येण्याचा योग संगीतमय रामकथा हिमायतनगर परमेश्वर मंदिरामध्ये तुम्हा सर्व भक्ताच्या सानिध्यामध्ये ही कथा चालू आहे। व्यास गादीवर व्यास महाराज विराजमान आहेत। महाराजांचे कार्यक्रम खूप होतात। इरसनला शिवमंदिरामध्ये यज्ञ चालू होता, कथा चालू होती तिथं। त्याही कार्यक्रमात जाण्याचा योग आला। पिंपळवाला सुद्धा गेल्या वर्षी दत्तपौर्णिमेच्या निमित्तानं त्यांचं कीर्तन झालं। खूप सुंदर कीर्तन केलं, सुंदर कथा करतात महाराज। आम्हाला यायला वेळ लागला का तर भोकरला बी कथा चालू आहे। त्या कथेमध्ये गेलतो, तिथून भक्तवर्ग उठू देत नव्हता, थोडं बसा थोडं बसा। विवाह सोहळा तिथे बी चालू होता, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला। तरी आमच्या गणेश भैयानं मारुती कारलेकर आणि डॉक्टर साहेबाचा वानखेडे साहेबाचा सारखा फोन चालू होता। खूप गाडी फास्ट आली, कमी वेळामध्ये आम्ही इथं पोहोचलो। तुम्हा सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं परमेश्वर मंदिर अशा या जागृत स्वयंभू मूर्तीच्या चरणापाशी गणपती बाप्पाचे मी आजच दर्शन केलं। गणपती बाप्पा खूप सुंदर मूर्ती आहे। आज वानखेडे साहेबांनी ऐकून आणला आज मला। खूप सुंदर मूर्ती आहे। आज दर्शन झालं गणपती बाप्पाचं। नाहीतर बऱ्याच वेळा श्रावणात आलो पण इकडे गेलो। हनुमंतराय दर्शन झालं, गणपती बाप्पांना आज दर्शन दिलं। तुम्हा सर्वांना आशीर्वाद। हा संगीतमय कार्यक्रम 22 तारखेला प्रभू रामचंद्र हे गर्भद्वारामध्ये विराजमान होणार आसनावर, त्या निमित्तानं तुम्ही हिमायतनगर वासियांनी जे या ट्रस्टीनी संगीतमय कथा लावली, त्या कथेमध्ये तुम्ही कथा ऐकत आहात। आज प्रभू रामचंद्राचा विवाह सोहळा संपन्न झाला। खूप सुंदर प्रभू रामचंद्र त्या रूपानं इथं प्रगट झालेत। विवाह सोहळ्याचे तुम्ही साक्षी झालात। आज बघा, कथा कोण्या काळात घडली, कोण्या काळात घडली? कोण्या काळात कथा घडली? रामायण कोण्या काळाचं आहे? त्रेतायुगाचं। पण कथा आज सुद्धा कशी आहे? टवटवीत आहे, फुलफुलीत आहे, प्रफुल्लित आहे, आनंददायक आहे। ती कथा नसून साक्षात भगवंताचा खूप मोठा आशीर्वाद, भगवंताच्या लीला या रूपानं सुद्धा आज इथं होत आहेत। म्हणून आपणाला प्रभू रामचंद्राचा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी किती वर्षे लागले? 500 वर्षे लागलेत। 500 वर्षामध्ये आपल्या कितीतरी पिढ्या गेल्यात। हा खूप मोठा योग आहे। आणि ट्रस्टीने इथं जे कार्यक्रम ठेवला सर्वांना प्रफुल्लित ठेवण्यासाठी, त्या 22 तारखेचा कार्यक्रम आनंदात पार पडावं, सर्वांनी बहुसंख्येनं हजर व्हावं। गावोगाव खेड्याखेड्यामध्ये गुड्या उभ्या राहिल्या पाहिजे, प्रदक्षिणा निघाली पाहिजे, सामुदायिक आरती झाली पाहिजे। सर्वांनी धर्मासाठी जागृत राहून हे कार्य करायला पाहिजे। आज आपणाला एवढे 500 वर्षे वेळ लागला, खूप वेळ गेला, खूप लोक त्याच्यामध्ये सेवक लोक समर्पित झालेत
कित्येक गावं असं आहेत की ते मंदिर पूर्ण होईपर्यंत कोण चप्पल घातली नाही, कोणी फेटा बांधला नाही, अशी गावं आहेत उत्तर भारतामध्ये अयोध्येच्या भोवताल. पण तो योग आपल्याला पाहायला मिळायला हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी रामकथा तर ऐकतच आहात, पण त्या निमित्तानं 22 तारखेच्या निमित्ताने ही कथा इथं लावलेली आहे. कथा गजेंद्र महाराजजी खूप छान करत आहेत. त्यांना साथ देणारी मंडळीसुद्धा खूप सुंदर आहे, गायक वादक मंडळी सर्व, आणि भक्त वर्ग श्रोते वर्गसुद्धा तुम्ही बहुसंख्येनं हजर आहात. पण नुसतं ऐकून सोडू नका. 22 तारखेचा कार्यक्रम आपल्या पंचकोशीम सर्व हिमायतनगर तालुक्यामध्ये अजून इतर कोणी कोण आले अशा सर्वांनी 22 तारखेचा कार्यक्रम आपल्या गावामध्ये गुड्या उभ्या करणे, रांगोळ्या टाकणे, दीपोत्सव साजरा करणे आणि गावातून मिरवणूक काढणे, हे सर्वांनी त्या 22 तारखेचा कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. प्रभू रामचंद्राची मूर्ती गर्भद्वारामध्ये विराजमान होणार आहे. त्या टाईमला तुम्ही सर्वांनी आपापल्या कुठले हनुमान मंदिर असो, शिव मंदिर असो किंवा गणपती मंदिर असो, कोण्या मातेचं मंदिर असो, प्रत्येक मंदिरामध्ये तुम्ही दीप उत्सव साजरा करायला पाहिजे, घरापुढे रांगोळ्या टाकायला पाहिजे. धर्मासाठी जगा, धर्म तुमची रक्षा करते. लक्षात, धर्मासाठी तुम्ही जगा, धर्म तुमची रक्षा करते. धर्म हे मूळ स्तंभ आहे आणि त्याच्या भोवताल आपण आहोत. म्हणून तुम्ही सर्वांनी प्रभू रामचंद्राचा जो कार्यक्रम साजरा करत आहात, खूप भाग्यवान आहात. आणि त्या कार्यक्रमाला आपण कोण्या जन्मात आपण कुठं त्या अयोध्येमध्ये होतो नव्हतो माहीत नाही, पण यात तरी अयोध्या तयार झाली, त्या अयोध्येमध्ये आपण साक्षी आहोत. त्यातल्या त्यात आदिमाया शक्ती सीतामाईच्या रूपानं तुम्ही बहुसंख्येनं आहात. तुम्ही शक्तिवान आहात. सध्या कलियुगामध्ये आदिमाया शक्तीमुळंच हे सगळं काही टिकून आहे. धर्म हे कुठलीही धर्माची कथा असेल, भागवत असेल, ज्ञानेश्वरी पारायण असेल, शिवपुराण असेल, रामायण असेल, तर बहुसंख्या सगळ्यात जास्त आदिमाया शक्ती आणि पुढाकार सगळ्यात जास्त आदिमाया शक्तीचाच आहे. हे सीतामाईचं वरदान तुम्हा सर्वांना. म्हणून तुम्ही सर्वांनी ज्या कार्यक्रमाचे आयोजन केलं ते आयोजन खूप छान आहे, सुरेख आहे, सुंदर आहे. माने आत्ताच बोलत होते गजेंद्र महाराजांचे की निजामाबाद, आदिलाबाद, किनवट, यवतमाळ, अमरावती, वर्धा इकडे त्यांचे भक्त भरपूर आहेत. नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, सर्वजण इथं आलेत. आनंदाची गोष्ट आहे. आणि कथा ऐकतेच खूप शांत चित्तानं कथा ऐकावी. राम आहे तर सगळं आहे, नाही तर काहीच नाही. राम गेला तर, राम निघून गेला, हालचाल होईल का? नाही. मग रामच महत्वाचा आहे. लक्षात, राम महत्वाचा आहे. राम निघून जाईपर्यंत आपण या नाशिवंत देहरूपी घर आहे, या नाशिवंत देहरूपी घरामध्ये जो राम बसलेला आहे, त्या रामाचं नाव सदैव हृदयामध्ये प्रगट झालं पाहिजे. आम्ही 32 गावामध्ये 37 गावामध्ये श्रीराम जय राम जय जय राम अधिक मासामध्ये नामस्मरण. खूप तुमच्या इथं बाजूला काय नाव, शिरंजनी, बोरगडी, खूप आनंदात नामस्मरण झालं. आणि पिंपळवाला सुद्धा 2025मध्ये शिवकथा ठेवली आहे. शिवकथेचे व्यासपीठ गादीवर विराजमान होणार आहेत. कोण? मल्लुकपीठ 1008 श्री श्री 1008 राजेंद्रदास महाराजजी मल्लुकपीठाधीश्वर यांच्या मुखातून शिवकथा होणार आहे. दत्ताया गेदने होणार आहे. 108 दत्ताया गेदने आहे. तुम्ही श्रावण मासामध्ये ओम नमः शिवाय जप केला, ओम नमः शिवाय अखंड नामस्मरण केलं. पिंपळवाला 13 कोटी ओम नमः शिवाय जप चालू आहे. आजच एक लिस्ट आली आमच्याकडे 307 लोकांची, सोनारी भोकर तालुक्यातली 307 लोकांची. ती सुद्धा ओम नमः शिवाय जप 13 कोटी पूर्ण गाव तयार करा. तसं हिमायतनगर तालुक्यामधून, तुमच्या हिमायतनगर प्रॉपरमधून बरेच काही नावं वानखेडे, डॉक्टर वानखेडे साहेबाकडे आलेली आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा 310, 11, 15 अशा व्हावं अशी अपेक्षा आहे महिला मंडळाने सर्वांना. रोज 11 माळी जपायच्या. ओम नमः शिवाय जप 11 माळी जपायच्या. लक्षात ठेवा, या देहामध्ये राम आहे.
त्या रामासाठी तुम्ही ओम नमः शिवाय हा जप करायचा. 11 माळी नित्यनेमानं रोज जपायच्या. स्नान केलं की जपायच्या. 3 दिवसाची जी अडचण असते 3 दिवस जपायचे. 3 दिवसाच्या माळीनंतर पुन्हा घ्यायच्या. कुठं गावाला जा, बाहेर गावी जा, कुठे जा तुम्ही गेलं तरी माळ सोबत घेऊन ज्याची की डब्बा करायचा. नित्यनेमानं 11 माळी जपायच्या. आपणाला 13 कोटी जप तुमच्या इथं हिमायतनगर गावातून प्रॉपरमध्ये व्हावं, ते सर्वांनी लक्षात घ्या. गल्ली गल्लीतून जेव्हा वानखेडे साहेबांनी ओम नमः शिवाय तर आपण जप लावला, सर्व या ट्रस्टीनं सहकार्य भरपूर केलं. बाकी भक्तवर्गानं सुद्धा सहकार्य केलं, महिला मंडळानं सहकार्य केलं. आणि या कार्यक्रमात नामाचा आनंद घ्या. नामयज्ञ आहे, त्या नामयज्ञामध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावं अशी अपेक्षा तुमच्याकडून आहे. आणि त्या कार्यक्रमातसुद्धा महाराज 7 दिवस राहणार आहेत. अनेक साधू संत तिथं भरपूर येणार आहेत. अयोध्या, वृंदावन, जगन्नाथपुरी, काशी, द्वारका, उज्जैन असे भरपूर संत येणार आहेत. त्या संत सेवेला सुद्धा तुम्ही सर्वांनी हजर राहायचं आणि नामस्मरणाचा आनंद घ्यायचा. त्या कथेमध्ये सुद्धा तुम्ही महिलांनी सेवा द्यायची आहे. तिथं अशा टीम बनवा. चांगलं इथं वानखेडे साहेबांनी जे गलोगली मीटिंग घेऊन त्यांच्या सहकारी मंडळींनी सर्वांनी, तसं तुम्ही सर्वांनी नामस्मरणासाठी नाव नोंदणी करून प्रत्येकानं 11 माळी जप जपायचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय प्रत्येकाला जमते. पुरुष मंडळी यांनी सुद्धा दुकानात बसले, कुठे ड्युटी असेल, कोणी शिक्षक असेल, काय असं 11 माळी जपायला जास्तीत जास्त 5 मिनिट. ओम नमः शिवाय हा जप नित्यनेमानं 13 महिने करायचा आहे. 13 महिने करायचा आहे. तुम्हाला सर्वांना वेळ आहे. प्रत्येकानं ते जप करावा. यज्ञामध्ये सहभागी एवढंच आपल्यासोबत येणार आहे, बाकी काहीच सोबत येणार नाही. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आवाज काढा. महिला मंडळ, पुरुष आवाज कमी यायला, टाळ्याचा आवाज जास्त यायला, नामाचा आवाज कमी यायला. सर्वांना चहाचा टाइम झाला असं. कथा लवकर सुरू झाली ना, दुपार चहा राहिली तुमची, त्याच्यानं आवाज निघाला. पण असं समजा की एक अर्धा चमचा साखरपत्ती आता जास्त टाकली, असा कडक चहा व्हायला असं म्हणून आवाज काढा जरा सगळा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जागा तेच, माणसं तेच, चेहरे तेच, पण अर्धा चमचा फक्त चहा पत्ती टाकल्या, किती कडक चहा झाली बघा तुम्ही. झाली की नाही? जीवनामध्ये माणसाला काहीच न्यायचं नाही, फक्त एक अन्नदान आणि नामदान, याच्याशिवाय काही नाही. काहीच सोबत यायचं नाही. सर्वांना अनुभव आहे. हा कलियुगाचा, विज्ञान युगाचा काळ आहे. सर्वांना अनुभव आहे. सगळा उपभोगायलो आपण. काय नाही ते खायलो, काय नाही ते कमवायलो. एका महिन्यामध्ये 2 मजली बिल्डिंग व्हायली. लोक घर घर म्हणतात, घर घर लागू लागू मेलेत, पण घर घालणं नाही, झोपडं छप्पर गेलं नाही झोपड्यात. पण एका महिन्यात 2 मजली घर होऊ लागले. केवळ आपणाला आता फक्त नामाचा आनंद घेऊन त्या प्रभूला बघायचं, लक्षात ठेवा. आणि प्रभू फक्त नामाशिवाय कळत नाही, नामाशिवाय हृदयामध्ये प्रगट होत नाही. असा कडक चहाचा आवाज काढा आता. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बघा कसं आहे, शांत शांत. काय माहीत कोणाला कवा काय होईल. वानखेडे साहेबांनी एक पेशंटची आम्हाला हकीकत सांगितली. बोलता बोलता अटॅक आला, दवाखान्यावर अटॅक आला, तर त्या अटॅक आला. लक्षात ठेवा. डॉक्टर साहेबांनी हकीकत सांगितली होती आम्हाला, एक लक्षात ठेवा. काय भरोसा. दुसरा शब्द निगल न निगल, घरी घरी आता जाऊन करायचे, कामं करायचे, काही कर. माहीत काय माहीत एकडं माहीत आहे का. म्हणून
आलेला क्षण महत्वाचा आहे. संताच्या सानिध्यामध्ये परमेश्वराच्या चरणापाशी बसून आपल्याला नामस्मरण करायला मिळालं. नाम हे कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. नामानं त्या प्रभूला आकळता येते. कलियुगामध्ये देव भेटत नाही का? देव आहे की नाही? बरं तुमचं मन आहे का? देव आहे. मग बघला का कोणा? नाही. देव कळण्यासाठी फक्त नामस्मरण पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. देव आजही बोलते, देव आजही येते. फक्त आपल्याला ते कळण्यासाठी संताचं सानिध्य आणि भगवंताचं नामस्मरण. नित्यनेम तुम्ही नामस्मरण करता, देव तुम्हाला कळल्याशिवाय राहत नाही. देव जसा आता इथं फोटो ठेवला प्रभू रामचंद्र, देव तसा आहे का? नाही. पण तसा बघण्यासाठी आपल्या हृदयात भाव जागृत व्हावं लागते. तसा चित्रातला देव बघायचा जर असेल तर आपल्याला भाव जागृत आहे. आणि भाव जागृत होण्यास भगवंताचं नामचिंतन. देव भावानं रूप घेते, पण देवाला रूप नाही. आहे का? निर्गुण निराकार परमात्म्याला रूप नाही. आपल्या देहात बसून आपल्याला कळत नाही. कळते का? कळत नाही. देव कुठंच नाही. देव आपल्या जवळच आहे. ते परमेश्वराची मूर्ती दगडाची आहे, गणपतीची मूर्ती दगडाची आहे, हनुमंतराय तिथं बसे दगडाची मूर्ती. आपण त्याला मानतो, पण आपल्या आई वडील सासू सासरे याला मानतो का? मानत नाही. वडील मानतो का? देव तुमच्यातच दडलेला आहे, पण तुमच्यातला देव कळण्यासाठीच भगवंताचं नामस्मरण. आई वडिलाची सेवा, सासरे सेवा, गाईची सेवा, साधू सेवा ही सोबत असं तेव्हा तुम्हाला देव कळते. पण आपण काय करतो? घरच्याच लोकांना तिरस्कार करतो, सासऱ्याची सेवा करत नाही, विचारत नाही. पण तुम्ही सासू होणारच आहे, त्याची बेरीज वजाबाकी पुन्हा होणारच आहे, डायरी तयारच आहे. त्याच्यासाठी माणसातला देव कळायला पाहिजे. देव देवळात नाही, देव मूर्तीत नाही, देव माणसात आहे. तुम्ही साक्षात परमात्मा आहात. आणि ते बघायचं असेल तर तुम्ही नित्यनेम नामस्मरण ब्रह्ममुहूर्तावर 3 वाजता उठायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं. 3 वाजता रोज नित्यनेमानं उठायचं, नित्यनेम नामस्मरण ठेवा. ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवंताचं नामस्मरण करा. तुम्हाला देव कळल्याशिवाय राहत नाही. पण जीवनामध्ये नेम असावा. कोणी घरात आई मरो, बाप मरो, नवरा मरो, बायको मरो, लेकरू मरो, कोणीही मरो, पण माझा नेम महत्वाचा आहे. हे जेव्हा कळालं आणि हे जेव्हा नेम चालला तेव्हा देव कळाल्याशिवाय राहत नाही. लक्षात. नामाची शक्ती अफाट आहे. निर्गुण निराकार परमात्मा या देहातून गेल्या नाशिवंत देहाला काय किंमत आहे? किती आपण सजावट करता. प्रभू रामचंद्र म्हणून आता कोणी मुली तयार झाल्या, तुम्ही महिला म्हणत, सीता झाली एक, राम झालं. किती सजावट केली होती, किती मुकुटला, नकली मुकुट, नकली राम, नकली सगळं, पण सगळं असली वाटलं की किती क्षणभर डोळ्याचे पारणे फिटू लागले. भाव हृदयामध्ये किती रंगून नाचू लागले तुम्ही, किती भावभोर झाले होते तुम्ही. कशामुळे? क्षणिक. लक्षात ठेवा, हा देहातच देव आहे. हा देहातला देव कळण्यासाठी बापू नित्यनेम पाहिजे. नित्यनेम करा, तुम्हाला देव कळल्याशिवाय राहत नाही, देव समजल्याशिवाय राहत नाही. देव तुमच्या हृदयात प्रगट झाल्या. सर आता भरपूर वेळ झाला. तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वाद. व्यास गादीवर महाराज आमच्यासाठी खूप वेळ बसलीत. खूप म्हणजे भरपूर, म्हणजे किती 1 तास लेट झाले. 1 तास लेट झाला कार्यक्रमाच्यामुळे. खूप खूप सर्वांना, ट्रस्टींना सर्वांना आशीर्वाद, भक्तवर्गा सर्वांना आशीर्वाद. सगळ्या जाग्यावरून दर्शन, हात जोडायचे, कोणी दर्शन करायचा, उठायचं नाही, पाय वडायचे, ही शिस्त ठेवा. लक्षात ठेवा. का आता पाय घसरला, वळल्या गेला, पडलं तर काय होईल? दोष लागते. त्यासाठी काय करायचं? लक्ष तुमच्याकडं. कासवाचे पिल्ले दृष्टी झाले मोठे. संताचं लक्ष तुमच्यासाठीच असं. आणि आम्ही धावपळ कोण आलो आहे तुमच्यासाठी चालू ना. का आता दृष्टीनं लक्ष दिलं तरी खूप झालं. पण कोणी गडबडघाई करायचं नाही, शांत बसत तेव्हा दर्शन करायचं. सर्वांना खूप खूप आशीर्वाद. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरिओम. नतमस्तक होऊन या ठिकाणी 4 दिवसापासून कथा करणारे बालयोगी चैतन्यजी महाराज आणि पिंपळगावचे महाराज असे 2-2 संत आपल्याला या वाढवणा नगरीमध्ये लाभलेले आहेत. आणि त्यांचं प्रवचन रोज आपण इथं
जवळजवळ 700-800 महिला रोज येऊन हे ऐकत आहेत. आता 22 तारखेला त्या ठिकाणी अयोध्येमध्ये आताच महाराजांनी सांगितलं तसं रामाची मूर्तीची स्थापना होणार आहे. त्या दिवशी आपण सर्वांनी गावातल्या महिलांनी खेड्यापाड्याच्या तिथं करतील, पण गावातल्या महिलांनी सगळ्यांनी कळस घेऊन बँड वगैरे आपण इथं लावू आणि सगळ्यांनी कळस घेऊन दुपारच्या वेळेला सकाळी 9-9:30ला फेरी काढून इथं 11:30ला गावातून एक फेरी काढून पुन्हा वापस यायचं आहे. या ठिकाणी TV ची सुद्धा व्यवस्था केलेली आहे प्रोजेक्टवर तिथला कार्यक्रम पाहण्याची, म्हणजे अयोध्येचा लाईव्ह कार्यक्रम. आणि तिथला कार्यक्रम झाल्यानंतर आपला कालाचा प्रसाद होईल 1च्या नंतर, म्हणजे 1 तिथं 12:30 पाऊणला संपेल. त्याच्यानंतर महाराजाचा काला 1 तासभर चालेल आणि त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. आणि 22 तारखेला सकाळपासून म्हणजे 21लाच आपण सगळे दिवे वगैरे लावून इथं तयारी 5000 दिवे आपण मंदिरात आणलेले आहेत, 400 झेंडे आणलेले आहेत. तर सर्वांनी महिला असो पुरुष असो सर्वांनी या कामी सहकार्य करून आपल्या मंदिराची सजावट करणं. कमिटी ही आपल्या गावची कमिटी आहे. गावातल्या लोकांनी तुम्ही आम्हाला इथं बसवलेलं आहे. आम्ही काही वरून पडलो नाही. लोकांनी सांगतात, लोक सांगतात तसं आम्ही करत असतो. तर या कार्यक्रमाला भरपूर असं आपल्याला चांगलं मार्गदर्शन काय सर्वांनी आपल्या महाराजांनी सांगितलं. आताच वानखेड साहेब सकाळी भेटले होते. त्यांनी सांगितले की 2000 माळा गावामध्ये जप करण्यासाठी दिल्या, त्याच्यात 311 नावं आले आहेत. पण जास्तीत जास्त महिलांनी त्याच्यामध्ये भाग घेऊन महाराजांनी अति लवकर सांगितलं 3 वाजता गुजर मुहूर्त, म्हणजे सूर्य निघायच्या अगोदर 2.5-3 तास तरी अगोदर उठलं तरी 4ला उठलं तरी आपलं एक 10 मिनिटात काम होते. आणि लवकर उठणं सकाळी सगळ्यात चांगलं असते. एवढं बोलतो आणि यांना नतमस्तक होऊन मी माझे 2 शब्द पूर्ण करतो.